दत्त महाराजांचा अनन्य भक्त एक ब्राह्मण नेहमी नरसोबावाडीला जात असे. अचानक पोटदुखीच्या दुखण्याने तो बेजार झाला. असंख्य वैद्य केले, परंतु काहीच उपाय होत नव्हता. एके दिवशी नरसोबाच्या वाडीला दत्तप्रभूंना अतिशय तळमळीने त्याने विनंती केली आणि आजार बरा झाल्यास 1.25 रुपयाचे पेढे वाहीन असा भोळा बाबडा नवस करून तो घरी आला. त्यानंतर काही दिवसातच दत्तकृपेने त्याचे दुखणे बरे झाले. परंतु दैनंदिन जीवन सुरळीत सुरू झाल्यानंतर दत्तप्रभूंना दिलेल्या शब्दाचा विसर त्याला पडला. असे जवळपास 10 वर्ष गेली. 10 वर्षानंतर तो काही कामानिमित्त अक्कलकोटमध्ये आला होता. स्वामी दत्त अवतारी आहेत या कुतूहलापोटी तो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी स्वामींच्या दरबारात आला. स्वामींचे दर्शन घेत असताना स्वामींनी त्याच्याकडे बघितले आणि मोठ्याने बोलले, "काय रे ब्राह्मणा, आमचे 1.25 रुपयाचे पेढे कुठे आहेत? अरे, आम्हाला दिलेला शब्द विसरलास का?" स्वामींची ही वाणी ऐकताच ब्राह्मणास लगेच 10 वर्षापूर्वीच्या नवसाची आठवण झाली आणि स्वामी दत्तावतारीच आहेत याची खात्री त्याला पटली. त्यानंतर त्या ब्राह्मणाने स्वामींची नाक घासून माफी मागितली आणि आपल्या नवसाची पूर्तता अक्कलकोटमध्ये केली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की विश्वसनीयता हा सेवेकऱ्याचा गुण आहे. स्वामींना साक्षी ठेवून जे संकल्प केले ते पूर्ण करायचेच आहेत, हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.